तर ती व्यक्ती तुमचा कॉल नाही उचलणार, तुमच्या दुःखात नाही येणार, तुमच्या सुखात नाही येणार, तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करेल. हे पण आज चित्र समाजात आहे. आणि चालूच्या जीवनात आपल्याला हे दिसतं. आपल्याला मनस्ताप होतो, अरे मी याच्या दुःखामध्ये गेलो होतो, हा जेव्हा दुःख होता त्याला मी साथ दिली होती, पाठिंबा दिला होता, सपोर्ट केला होता, पण आज ही व्यक्ती मला इग्नोर करते, तेव्हा थोडा डोक्याला मनस्ताप होतो मित्रांनो. आणि हे एक सत्य आहे, आयुष्याचं एक सत्य आहे आणि ते स्वीकारलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही उपयोगी आहेत तोपर्यंतच तुम्ही महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, लाईन पुन्हा बोलतो, जोपर्यंत तुम्ही उपयोगी आहेत तोपर्यंत तुम्ही महत्वाचे आहे, तुमचं महत्व आहे. पण एक दिवस तुम्ही नकोसे झालात तर तुम्ही विसरले जातात. हे पण एक काळ सत्य या समाजाचं आहे. या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय या पचायला थोड्या अवघड आहेत, पण समाजात या गोष्टी घडत आहेत. मित्रांनो, कोणतंही नातं असू द्या, मग ते नवरा बायकोचं नातं असू द्या, बहीण भावाचं असू द्या, आई मुलाचं असू द्या, बाप मुलाचं असू द्या, का नात्यांमध्ये स्वार्थ कधी आला ते कळलंच नाही मित्रांनो. आजकाल तुम्ही समाजात बघत असणार किंवा अवतीभोवती असे चित्र बघायला तुम्हाला मिळत असतील की एखादी व्यक्ती प्रॉपर्टीसाठी भावाला मारते. हे समाजात आज घडत आहे. किंवा बहीण भावाकडून हिस्सा घेते, किंवा तुम्ही असं पण बघितलं असेल. नात्यांमध्ये स्वार्थ खूप आलेला आहे मित्रांनो. आजकाल आपण जर 2026 मध्ये 2026 मध्ये जगत असलो तरी स्वार्थ कुठे ना कुठे त्याची छाप सोडत आहे. बहीण भावामध्ये दुरावा निर्माण करण्याचं कारण काय, तर प्रॉपर्टीसाठी काही